आपले संग्रामपूर कॉटन मार्केटचे सभापती भाऊरावजी पाटील, डॉक्टर केलाजी, नेत्यांमध्ये नेत्यांनी सुटले पाहिजे, बाकी अधिकारी सुटले तरी एखाद्या वेळेस त्यांना राग येत नाही, नेत्यांना होते. ज्यांचा आता आज वाढदिवस आहे असे आपले सीओ साहेब, त्यांना सर्वप्रथम मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जळगाव नगरीचा ज्या पद्धतीनं ते आल्यापासून एक या शहराचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ज्या पद्धतीने सांभाळ करतायत आणि उत्कृष्ट काम करतायत, त्याबद्दलही त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन त्यांचं उर्वरित आयुष्य शासनाच्या योजना आणि त्या माध्यमातून विविध शहरांचा विकास करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहकार्य आणि मोलाचा सहभाग असावा आणि उत्कृष्ट काम त्याच्या हातून व्हावं, हीच ईश्वरचरणी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपले BDO साहेब, मोरे साहेब अतिशय चांगल्या प्रकारे पंचायत समितीचं नेतृत्व करत आहेत आणि कल्पकतेतून पंचायत समितीच्या माध्यमातून या जळगाव तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवून देण्याचं काम त्यांच्यामधून होतोय, असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यानंतर आपले जोशी साहेब आहेत की ज्यांना आता मला वाटते BO म्हणून आता आपण प्रभारी म्हणून चार्ज दिलेला आहे. अतिशय चांगलं काम त्याचं शिक्षण खात्यात आहे. त्याचप्रमाणे आपले निचड साहेब कर्तव्यदक्ष आपले जळगावचे पोलीस ठाणेदार आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्याचं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्याचप्रमाणे अजून कोणी अधिकारी झाले, अजय वाड बुलढाणा, त्यामुळे इकडले माहिती आहे मला आपले बुलढाण्याचे तालुका कृषी अधिकारी वाडेसाहेब, कारण बाकीचे सगळे कृषी अधिकारी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि एक आज चांगली प्रदर्शनी, केळीची प्रदर्शनी म्हटल्यापेक्षा केळी या विषयावर दिवसभराचं मार्गदर्शन शिबिर आज कृषी खात्याकडून जळगावमध्ये आयोजित केलेलं आहे. आणि अतिशय चांगली गर्दी शेतकऱ्यांची तिथं जमलेली आहे, त्यामुळे एक चांगला कार्यक्रम तिथे होतो आहे. आणि MCNचं 12वं वर्ष आहे. 12 मला तप म्हणतात, मला वाटतं 12 वर्षाचा तप असतो ना, एक तप संपलेला आहे. एक तपामध्ये 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये MCNचं लावलेलं रोपटाज मोठ्या प्रमाणाने यवतमाळ जिल्ह्यापर्यंत जाऊन पोचलेलं आहे. उत्कृष्ट सेवा आणि चांगल्या प्रकारच्या पॉझिटिव्ह बातम्या आणि समाजामध्ये ज्या वेदना असतात, समस्या असतात, त्या काम MCN न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या या परिसरामध्ये चारी पाचही जिल्ह्यामध्ये होत राहतं. त्यांना सर्वप्रथम मी सर्वांना MCNच्या जे त्याच्याशी संबंधित सगळे स्टेजवर आहेत आणि समोरसुद्धा आहेत, त्या सगळ्यांना 12व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. उत्तर अजून चांगल्या प्रकारे यामध्ये सुधारणा व्हावं, उत्तर जनतेनं जे अभिप्रेत आहे, जनतेच्या भावना समजून घेऊन चांगल्या प्रकारे न्यूज ज्या आहेत त्या आपल्या माध्यमातून होवं, जनतेचं प्रबोधन होवं, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. कोणतंही न्यूज नेटवर्क चॅनल किंवा पत्रकारिता म्हटली, पेपर जरी म्हटलं आपण वर्तमानपत्र, तरी 3-4 महत्त्वाचे विषय त्यामध्ये बिंदू असतात. एक तर जो पत्रकार की जो फील्डवर काम करतो आणि त्या परिसरातील त्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये ज्या ज्या काही घटना घडतात, अप्रिय घटना असो, चांगल्या घटना असो, राजकीय असो, सामाजिक असो, प्रशासकीय असो, त्या घटना चॅनलपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकाराच्या माध्यमातून होतं. त्यानंतर जे लेखनीस आहेत की त्या बातम्या कमी शब्दामध्ये चांगले शब्द टाकून धारदार आणि टोकदार झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं काम करणारी एक टीम ती. त्यानंतर आमच्या ताई ज्या निवेदिका आहेत त्या प्रेझेंट करायचं काम त्यांच्याकडं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजीव वाडेकडे काम असतं की हे सगळ्या गोष्टी मॉनिटर करणे, कारण शेवटी त्याचा भेटो चालतोच. कोणती बातमी टाकायची, कोणती नाही टाकायची, कोणत्या बातमीला काय रंग द्यायचा, तो जर मॉनिटर करण्याचं काम राजीव वाडे करतो. म्हणजे असं टीमवर्कनुसार. आणि श्याम जरा दुरून बघत राहतो.
त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क या 4-5 गोष्टींमधून ते तयार होतं आणि त्यानंतर ते विविध घरांमध्ये टी व्हीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत ते निवेदन किंवा त्या बातम्या पोहोचत असतात. आमच्या ताईंनी चांगलं भाषण आज केलं. त्याच्यात निवेदक तर चांगले आहेतच, निवेदिका. मी बऱ्याच वेळेस त्यांचं बातमीपत्र पाहत असतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे निवेदिका त्या निवेदन करत असतात. पण त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्यात आणि खऱ्या अर्थानं लहानपणी पाहिलेलं स्वप्न हे आज त्यांचं पूर्ण झालं. आणि राजू वाडेनं त्यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केलं, अडीअडचणीमध्ये त्यांना मदत केली, चांगल्या प्रकारचं त्यांना ग्रूम करण्याचं काम हे राजूच्या माध्यमातून झालं. आणि ताई आज चांगल्या प्रकारे निवेदिका म्हणून आपल्या या चॅनलवर बातम्या देत असतात. त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये अजून उत्तर त्यांच्या याच्यामध्ये सुधारणा व्हावी, कारण सुधारणा ही प्रत्येक क्षणाला माणसामध्ये होतच राहतो. कोणी परफेक्ट नाही आहे या जगामध्ये की मी आता परफेक्ट झालो या क्षेत्रामध्ये, असं कोणीच नसतं. रोज काही ना काही शिकून आपल्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करणे, आपल्या याच्यामध्ये गती निर्माण करणे हे प्रत्येकाचं काम असतं आणि ते चालू राहतं. त्याचप्रमाणे खेड्यापाड्यामध्ये आणि बाकीच्या शहरी भागामध्ये सुद्धा आपले हे जे पत्रकार बांधव ज्यांचा आपण आज सत्कार घेतला, त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण छोट्या छोट्या भागामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या घटना घडतात त्याचं व्यवस्थित वृत्तांकन हे वाहिनीपर्यंत पोहोचण्याचं काम आणि समाजाचा आरसा होण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून या चॅनलच्या माध्यमातून जनसेवा ही चांगल्या प्रकारे व्हायला सदिच्छा देतो. कारण शेवटी न्यूजच्या माध्यमातून न्यूज कशी पण तयार करता येते. कोणती न्यूज कशी तयार करावी, आता मुंबईपासून तर जळगावपर्यंत माझे पत्रकार मित्र भरपूर आहेत. मोठमोठे पत्रकारही आहेत, आपले सर्वसामान्य आपले पत्रकारही सोबत असतात. हितगुज होतं. मुंबईमध्ये बसल्यानंतरही इलेक्ट्रॉनिक चॅनलचे असो का मोठमोठे संपादक पत्रकार असो, पेपरचे, त्यांच्यासोबतही देवाणघेवाण विचारांची होते. तेव्हा जाणवतं की एक प्रसंग जर घडला तर ती बातमी वेगवेगळ्या चॅनलला, वेगवेगळ्या पेपरला एकसारखी येत नाही. त्याचे मथळे वेगळे असतात, त्यामधला मजकूर हा कशा पद्धतीने लिहायचा, त्या बातमीला कशा प्रकारे प्रेझेंट करायचं, हे प्रत्येक वर्तमानपत्राने चॅनलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केलं. त्याला वेगवेगळे अँगलसुद्धा असतात. काही राजकीय अँगल असतात, काही सामाजिक अँगल असतात आणि काही प्रेझेंट करताना थोडाफार द्वेषाचा पण अँगल एखाद्या ठिकाणी येतो. पण तो द्वेषाचा अँगल हा लोकांना आवडत नाही, हेही तेवढं सत्य आहे. जेव्हा तुम्ही बातमी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहतो, जर द्वेषपूर्ण एखाद्याला टार्गेट करून जर बातमी जर असेल तर त्या बातमीचा काही दिवस लोकांमध्ये मजा वाटते, पण शेवटी त्या बातमीला महत्त्व राहत नाही. सत्याचा विजय होतच होतो. काही पेरलं तरी जे सत्य आहे ते लपत नसतं. आणि मी राजूला तेवढ्यासाठी धन्यवाद दिले की मी त्याची पत्रकारिता पाहिली आणि चॅनलची पाहिली की पुरावा असल्याशिवाय, हातामध्ये डॉक्युमेंट असल्याशिवाय ते शक्यतो बातम्या देत नाहीत. काहीतरी आपल्या हातात असलं पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यात कोणी जर आरोप केला की ही बातमी बायस माइंडनं दिली, कोणाला टार्गेट करण्यासाठी दिली, तर त्याचा पुरावा आपल्याजवळ असला पाहिजे की ही बातमी का दिली, कशाच्या आधारे दिली. तर त्यामध्ये तो प्रावीण्य प्राप्त केलेला त्याने सगळं तो सोबत ठेवत असतो. आणि पत्रकारांनी तेच करायला पाहिजे की बातम्या देत असताना एखाद्यावर टीका करत होता जाणून बुजून केल्यापेक्षा आपल्या हातामध्ये सत्यता असलीच पाहिजे. त्याचा पुरावा किंवा त्याची ऑथेंटिक माहिती किंवा ऑथेंटिफिकेशन आपल्याजवळ असलं तर दुनियामध्ये पत्रकाराला कोणी काही बोलू शकत नाही. पण जर नसलं तर निश्चितपणे जनतेमध्ये सुद्धा
वेगळ्या भावना त्या पत्रकारितेबद्दल त्या होत असतात. खूप अनुभव आयुष्यामध्ये पत्रकारितेचे मी घेतले. वडीलही पत्रकारच होते आणि मित्र कंपनीला भरपूर पत्रकार आहेत. त्यामुळे पत्रकारितेमध्ये कशा पद्धतीनं ट्विस्ट करायचं, मला वाटते की राजकीय क्षेत्रात काम करत असताना माझ्या इतकं तरी सहसा स्टेजवर त्या बसलेल्या ट्विस्ट कशा बातम्या करायच्या कदाचित माहीत नसेल. एक बातमी असली ना तिथे कशी फिरवता येते. आता एक नमुना सांगतो बातमीचा, किती छान बातम्या बनवू शकतात आपल्याला, पण त्या बनवाव्या की नाही बनवाव्या हे त्याचा पत्रकाराचा अधिकार असतो. त्या अधिकारावर कधीही कोण अतिक्रमण करता कामा नाही आणि करू सुद्धा नाही. पण समजा आमदार कुठे ना टार्गेट करायचं आहे, तर कोणती बातमी कशी तयार करता येते आपल्याला. संबंध नसताना सुद्धा डॉक्टर कुटेचं नाव जर त्या बातमीत नसलं तर त्या बातमीला वेटेज येणार आहे का? ते महत्त्व येते का त्या बातमीला? नाही येणार आहे. प्रसंजी दादा जर समजा नाव असलं त्या बातमीत तर वेटेज येईल त्या बातमीला. गजानन भाऊ वाघचं नाव असलं तर मग लोक म्हणजे अरे काय बातमी आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्याबद्दल काही गोष्टी टाकाव्या पण लागतात. काही लोक टाकतात, काही टाकत नाही, काही समजदार असतात, काही ना समज असतात. पण तू बातमी जर हायलाईट करायची असेल, ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे, त्यामुळे ब्रेकिंगमध्ये तर 24 तास चॅनल चालवावं लागतं. अरे 24 तास चालवायचं काय? तर मग काही हितचिंतक बसलेले असतात आणि नवीन नवीन न्यूज नसलेल्या न्यूज क्रिएट केल्या जातात. फील्डवर काम करणारे पत्रकार हे त्यांच्या न्यूज त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित माहिती घेऊन करतात. आणि काही पत्रकार असे असतात की जे बसल्या जागी न्यूज तयार करू शकतात आणि त्या करत राहतात. आनंद घ्यायचा असते त्याही न्यूजचा, कारण शेवटी एकच आहे आयुष्यामध्ये की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना त्या क्षेत्रामध्ये जे काय बरं वाईट होत असेल त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याशी काय संपर्क असो का नसो, आपण त्याच्याबद्दल संवेदनशील असलं पाहिजे. काही गोष्टीचा आनंद घेतला गेला पाहिजे, काही गोष्टी आवडल्या नाही तर सोडून द्यायला पाहिजे. एवढा विचार थोडी करत असतात. प्रत्येक बातमी स्वतःला लावून घेण्याची आवश्यकता नसतेच नसते. आणि काही बातम्या अशा असतात की त्याच्यावर विचार करायचाच असतो. ही जर बातमी आली तर आपलं कुठंतरी कोणाचं तरी अधिकारी असो, कर्मचारी असो, राजकीय नेता असो, सर्वसामान्य माणूस असो, सामाजिक कार्यकर्ता असो, कुठं चुकलं तर त्या गोष्टीचा, त्या बातमीचा आपण कॉन्फिडन्स घेतलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपल्यामध्ये सुधारणा कशी होईल ही प्रत्येक माणसानं त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून या बातम्यांचं महत्त्वही तेच आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बातम्यांच्या आणि या माध्यमातून आपल्यामध्ये ज्यांना ज्यांना वाटतं सुधारायचं त्यांच्यामध्ये सुधारणासुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून त्या सुधारणा आपल्यामध्ये व्हाव्यात त्यासाठी बातम्या वाचल्या पाहिजे. पण एक आहे की बातम्या ज्या आहेत, बरेच लोक, मी जेव्हा ट्रेनमध्ये बरेचशा ठिकाणी अनुभव येतात, जेवढ्या कमी बातम्या वाचल्यात राजू आणि जेवढ्या कमी बातम्या पाहिल्यात टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात, तो माणूस सर्वात सुखी माणूस असतो. सुखी माणसाची एकाच याच्यामध्ये जो कमीत कमी बातम्या पाहिल, जो कमीत कमी बातम्या ऐकेल आणि जो कमीत कमी सोशल मीडिया ओपन करेल, त्याच्या इतका सुखी माणूस या जगात कोणीही नसेल. आणि म्हणून आजकाल मोबाईल मी बंद केलेला आहे. तसाही माझा मोबाईल बंदच असतो. बरं, मोबाईल चालू असला म्हणजे आणि आमदार असला म्हणजे किंवा दादा असला कोणी असो राजकीय, मोबाईल बंद असला म्हणजे कोणाचं काही अडत नाही, हा गैरसमज असते की आमदार साहेबाला मोबाईल चालू फार काही अडत नाही आहे. क्षण पुढे चालले राहतात, कामं होत राहतात, कोणी कोणापासून थांबत नसते. त्यामुळे मोबाईलचा वापर हा किती आणि किती प्रमाणात करावा हे आपापला ठरवण्याची जरूर आहे. मी तर आता मोबाईल सध्या तर बंदच, नंबर आता तर स्मार्टफोन मी बंदच करून टाकलेला आहे. शांत राहते माणूस, झोप चांगली लागते.
लागते की नाही अश्विन? झोप पण छान लागते, माणूस शांत राहते, डोक्याला ताप वाढत नाही, कामामध्ये गती मानता येते, नवीन नवीन संकल्पना येतात, नवीन नवीन विचार येतात, नवीन चांगल्या गोष्टी करण्याची उमेद तयार होते. त्यामुळे थोडंसं माझं मत आणि जे मी एक जनमानसामध्ये कानोसा घेतो लोकांचा, की थोडं सोशल मीडियापासून जो दूर असतो, बातम्यामध्ये एक दिवसातून एक वेळेस जरी तुम्ही हेडलाईन्स पाहिल्या तरी झालं. दिवसभराचं तुम्हाला जे आहे वर्ल्ड हेड न्यूज असतात, वर्ल्ड हेडलाईन्स 9 वाजता असतात, 10 वाजता प्राईम टाईम असते. 5 मिनिट पहिले हेडलाईन्स पाहिलं की युक्रेनचं काय झालं, याचं काय झालं, पाकिस्तान काय झालं, इंडियात काय झालं, मोदीजींनी काय म्हटलं, राहुलजींनी काय म्हटलं, 5 मिनिटात तर होऊन जातं. जग त्या डिबेटमध्ये कोण घुसत बसेल? त्याच्यामुळे आपल्या डोक्याला उगीच खराब केल्यापेक्षा जेवढं आवश्यक आहे तेवढं बघावं, जेवढं आवश्यक आहे तेवढं ऐकावं. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा चॅनल की जे मी पाहतो, कधी कधी वेळ भेटला तर 5-10 मिनिट एमशेनच्या न्यूज जेव्हा घरी असतो तेव्हा बघतो. आमच्या निवेदिका ताईचं मी खरोखर कौतुक करतो की चांगल्या प्रकारे निवेदनसुद्धा करतात आणि बातम्यांमधला कंटेंट जो आहे कमी शब्दामध्ये फार चांगला मतितार्थ असलेला कंटेंट त्या बातम्यांमध्ये असतो. आणि विशेषतः आहे की पॉझिटिव्ह बातम्या जास्त असतात, पॉझिटिव्ह बातम्या. कारण शेवटी काय आहे, माणूस सकारात्मकतेमध्ये जेवढा राहील तेवढी त्याची प्रगती होईल. जो नकारात्मक विचारामध्ये जगत राहतो त्याचा कधीही त्याचा बट्ट्या बोलत आहे. जो नकारात्मकतेमध्ये, सकारात्मकतेमध्ये जगणाऱ्या माणसाला कुठेही अडचण येत नाही. आणि म्हणून चांगल्या बातम्या वाचत असताना जी सकारात्मकता वाढते. तुम्ही वर्तमानपत्राचे बघा, काही काही त्या हेडलाईनच्या आणि त्यातल्या अंदरच्या हेडलाईन वाचल्या की पेपर सोडून द्यायचं. जेव्हा आतमधल्या तुम्ही बातम्या वाचता, खोल पूर्ण बातमी वाचली की तुमचा माइंड डिस्टर्ब होतो. त्यापेक्षा त्या पेपरमध्ये आलेल्या पॉझिटिव्ह लेख जे असतात की जी विविध सामाजिक विषयावर आपलं प्रबोधन करू शकतात, ते जर लेख आपण वाचले तर आपल्याला चांगलं खाद्य मिळतं माइंडसाठी. आणि म्हणून या पद्धतीनं न्यूजचा विश्लेषण माझं आहे. हे प्रत्येकाचं विश्लेषण असेल असं माझं म्हणणं नाही आहे. प्रत्येकाचे आपले आपले विचार आहेत. प्रत्येकाला एखाद्याला 24 तास बातम्या ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्याला आपण काय करणार आहे? त्याचं खाद्यच ते आहे. नाही ऐकलं तर तो पागल होऊन जाते. 24 तास जर ब्रेकिंग न्यूज असतात ना, तेच ते वाचत पाहत राहतात. तर म्हणून या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलंही काम होऊ शकतं. काही गोष्टी अप्रियसुद्धा घडत असतात, पण त्याला पत्रकारांनी घाबरायचं नसतं. जे आहे ते लिहायचं आपलं, पण त्या लिहिण्याच्या मागचा हेतू आणि त्या मागचा आपलं असलेला अभ्यास आणि त्या मागची असलेली सत्यता ही तपासून जर आपण त्याच्यावर बातमी तयार केली तर त्या बातमीला महत्त्व आहे. नाहीतर मग काय होतं, एक शेवटचं उदाहरण देतो. बातमी किती मजेदार होऊ शकतात. कारण आमदार कुठेचं नाव जोडल्याशिवाय बातमी तयार होऊच शकत नाही हे जेव्हा लक्षात येतं. कारण तशी देणार नाही ना, आमदार कुठे असं हे केलं की देऊ शकत नाही तुम्ही बातमी. परंतु मग आमदार कुठे यांचा ड्रायव्हर, आता तो ड्रायव्हरच नव्हता आयुष्य. कधी ड्रायव्हर माझा, आता ड्रायव्हरच 22 वर्ष झालं, 20 वर्ष झालं ड्रायव्हरच नाही. माझा लहान भाऊ आहे तो, पण ड्रायव्हर. कारण ड्रायव्हर म्हटलं की मग आमदार कुठेचं नाव येतेच. हो गा, छान गोष्ट आहे. आता बिचारा जो लहाना भावासारखा त्याला ड्रायव्हर बोलून जातो. ड्रायव्हर तर सगळ्याला माहीतात कोण गाड्या चालवतात. पण किती छान आपल्या न्यूज बनवू शकतो आपण. पण तो कधी कधी या न्यूजची दखलसुद्धा मी घेत असतो, कारण तो ड्रायव्हरच नाही माझा. तर मग राजू काय करावं लागेल? पुन्हा नाही टाकलं. इलेक्ट्रॉनिक मीडिया, काही पेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सांगितलं, काही सोशल मीडियाचं सांगितलं. तर आपल्याजवळ थोडेफार अधिकार आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे, पण कर्तव्याची जाणीव त्याला होत नाही. फक्त अधिकार वापरणं आपल्याला माहिती आहे, पण कर्तव्य आपले काय ते तो विसरून जातो. म्हणून माझा आता अधिकार, कर्तव्य जरी नसलं तरी अधिकार म्हणून. कारण ड्रायव्हर नसलेल्या माणसाला फक्त संजय कुटेचं नाव आलं पाहिजे चॅनलवर किंवा पेपरमध्ये, म्हणून त्याला ड्रायव्हर दाखवण्यात आलं. तर मला वाटतं की थोडंसं एखादी नोटीस दिलीच पाहिजे भविष्यामध्ये. योग्य आहे की नाही? एखादी नोटीस सोडली पाहिजे. किंवा ड्रायव्हर तर सिद्ध कर. ड्रायव्हर नसेल तर माफी माग. आता 2-4 केसेस आपल्याला करावं लागते.
त्यामुळे हे छोटे छोटे उदाहरण असतात, परंतु त्याची मजा घ्यायची, या मनाला लावून नाही घ्यायचे विषय. जब करना ही नाही तो डरना किस बात का है, कर नाही तो डर कशाला. त्यामुळे आता हे सगळ्याचं मी कॉन्क्लुजन घेतलेलं आहे. एमसीएन चॅनलच्या न्यूजच्या दिवशी जरा हा बरा विषय वाटला बोलायसारखा. जे जे काय लिहिलेलं आहे, काय ड्रायव्हर बनवला साला, ते नसलं तर कार्यकर्ता आहे संजय कुट्यांचा कार्यकर्ता, त्याला कार्यकर्ता काय करत मला माहिती नाही, मी काय करतो त्याला माहिती नाही, पण ते नाव आलं पाहिजे ना भाऊ. ते नाव नाही आलं तर तुम्ही बातमीला कोण पाहणार आहे, तुमची बातमी कोण वाचणार आहे तुमची. त्यामुळे करत जा, काही नाही करत जा, अजून बातम्या करा, परंतु पुढच्याही परिणामाला थोडं सामोरे जा. फक्त एवढंच सांगतो, कारण काम करत असताना तुमच्या कामात प्रामाणिकता असेल आणि तुमच्या कामात निष्ठा असेल, सच्चाई असेल, कोणीही वाकडं करू शकत नाही. परंतु 20 वर्ष झाले मी कोणाच्या नांदी लागलो नाही, परंतु आता थोडंसं या गोष्टी जरा जास्त वाढत चालल्या. 1-2 ठिकाणी आता नांदी लागावं लागेल असं मला वाटतं. नांदी म्हणजे चांगल्या अर्थानं बरं, खराब नाही. कारण काय असते की शेवटी माझ्या सुधारणा होण्यासाठी जर कोणी काही लिहित असेल तर मी सुधारणा केली पाहिजे, आणि जर दुसरा सुधरत नसेल तर त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे, म्हणून मला काहीतरी करावं लागतं. एवढाच त्याच्या मागचा मतिदार्थ आहे. ज्याला जे समजायचं ते समजावं. एमसीएन न्यूज चॅनलला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांचं पुराव्यासहित आणि सत्य असलेलं त्यांनी कधीही लपवायचं नाही, कोणाला घाबरण्याचं काम नाही. जे सत्य असेल ते मांडलंच पाहिजे, आणि त्याचं सत्यता मांडत असताना ते परिपूर्ण जनतेपर्यंत पोचली पाहिजे, याची त्यांनी दक्षता घेतातच आहे, पुन्हा घ्यावी. चांगल्या प्रकारचं एक प्रबोधनसुद्धा आपल्या एमसीएन न्यूजच्या चॅनलमध्ये वेगवेगळे सदर काही चालू केले पाहिजे. शेतीवर एखादा आपण वीकली अर्धा तासाचा, एखादा 1 तासाचं काही शेती तज्ज्ञ बोलावून आपल्या जनतेला काय पाहिजे, शेतीबद्दल पाहिजे, संत्राबद्दल आता परिषद आपण घेतो आहे, केळीबद्दल आपली परिषद चालू आहे, अशा विषयाला घेऊन सुद्धा, कारण रीच मोठा आहे, त्यामुळे ह्याही विषयाला महत्त्व देऊन अर्ध्या तासाचं काम होईना, पण वीकली असं एखादं सदर की जे सामाजिक याच्यामध्ये लोकांना जोडून ठेवील, लोकांना खाद्य पुरवेल, आणि त्यामधून आपल्या भागातील सगळ्या जे जे पाहतात त्या लोकांचा विकास होईल. या पद्धतीनं सुद्धा या 12व्या वर्षाच्या तपानंतर त्यावर आपण जावं, हीच अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.